रेडी. गेल्या वर्षी आपण महाराष्ट्रात स्वातंत्र्य दिन साजरा केला तेव्हा सर्व राज्यात योग्य वेळी काहीशा योग्य प्रमाणात पाऊस पडला होता. 3 वर्षीच्या भीषण दुष्काळानंतर निसर्गाने केलेल्या या सहकारामुळे आपण सगळे आनंदित होतो. दुष्काळाच्या पाठोपाठच्या त्या वर्षात जवळजवळ 73 लाख टन धान्योत्पादन करून आपण आपला आनंद सार्थकी लावला. 1961 साली आपल्या राज्याने जे कमाल उत्पादन घेतले त्यानंतर प्रथमच आपल्याकडे या प्रमाणात धान्य पिकले होते. मात्र यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या काही दिवसच अगोदर आपल्या राज्यात चिंतेची परिस्थिती होती. मृग नक्षत्र गेल्यानंतर सुद्धा वरुणाने दीर्घकाळ डोळे वटारलेलेच होते. त्यामुळे काही ठिकाणी पेरणी न होण्याची तर काही ठिकाणी उगवलेले करपून जाण्याचे प्रकार घडले. आपण आपली यंत्रणा ताबडतोब कामास लावली. गेल्या दुष्काळात आपण सुमारे 5,000 तलावाचे काम हाती घेतले होते. त्यापैकी सुमारे 2,000 तलावाचे काम पूर्णही झाले होते. उरलेल्या तलावावर लोकांना काम देण्याची व्यवस्था आपण लगेच उभी केली. त्याचबरोबर उशिरा का होईना परंतु पावसाने साथ दिली तर पेरणीची कामे खोळंबून राहू नयेत म्हणून आपण तगाईच्या स्वरूपात बियाणे देण्याचेही ठरवले. अशा चिंतेने आपण घेरलो होतो असता राज्यात सर्वत्र बरा पाऊस झाला आणि आपल्या शेतकऱ्यांनी ताबडतोब कामाला लागून मोठ्या प्रमाणावर पेरणीची कामे पुरी केली. त्यामुळे आपल्या राज्यातील शेतकरी आजच्या ह्या शुभदिनी समाधानाच्या मनस्थितीत आहे. अन्नधान्याचा प्रश्न आज जागतिक स्वरूपाचा झाला आहे. काही बडी राष्ट्रे या प्रश्नावर अविकसित राष्ट्रांची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. पण लाचारी न पत्करता आपल्याला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे. म्हणून आपले पंतप्रधान शेती उत्पादनात जातीने लक्ष घालत आहेत. पंतप्रधानाची या प्रश्नाच्या बाबतीतील पोटतिडीक लक्षात घेऊनच आपल्या राज्याच्या वतीने मी त्यांना अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. जबाबदारीची जाणीव, कष्ट उपसण्याची तयारी आणि जिद्द हा आपला वारसा आहे आणि त्यांच्या भरवशावरच मी हे आश्वासन पंतप्रधानांना दिले आहे. उत्पादन वाढीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच आपण यंदा पीक संरक्षणाची मोहीम व्यापक प्रमाणावर हाती घेणार आहोत. त्या कामी शेतकऱ्यांनी सरकारला सामूहिक सहकार्य देणे व जरूर तर श्रमदानही करणे आवश्यक आहे.